सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं पुन्हा एकदा। संपूर्ण पोशाख आणि खंडोजी बाबांची मूर्ती देऊन या ठिकाणी सर्वांना विनंती आहे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी करू तुमच्यासाठी तुमच्या लेकराला कुठल्या नावाने कुठल्या टोपण नावाने बोलवावं हे तुम्ही ठरवावं। लेकरं म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती, मी इकडे हुकलोय, म्हणून इकडे येताना सुद्धा लई जणाचे शिव्या श्राप घेऊन शिरूर तालुक्यात यावं लागायचं मागच्या 10 वर्षात का। पण एक आहे ज्याच्या नियत साफ असते त्याच्या सोबत नियती असते। ज्या तुमच्या या धन्याने ज्याला तुम्ही धन्या म्हणला, जिथं दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं, याच्यासारखं भाग्य कुणाचं। माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे नसता आणि आज ज्या ताठमाने तुमच्या समोर उभा आहे ती ताठमान कधीच नसती, हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे। न पद न प्रतिष्ठा, बाबा इथं आलो, शब्द दिला, शब्द फक्त 5 खोल्याच्या गेस्ट हाऊसचा होता, आता 4 कोटी मिळाले, रुपयाची 1 कोटीची एक खोली आहे, तसं नाही आहे। पण हे कशासाठी केलं? आज आपण भगवानकडे पाहता, ऐश्वर्य संपन्न गणिनाथ गडाचा विकास चालू आहे, जगत नारायण गडाचा विकास चालू आहे, पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थरूप आहेत, ती छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजेत आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या भक्त जनांना झाला पाहिजे, एवढीच प्रामाणिक भावना आहे। मी सतीशवर रागवलो ते खरं आहे, मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचं नव्हतं। माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला, आज भलेही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मी आलो असेल, कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल, बाबा मला भाषण करायला लावू नका, कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही आणि न कधी समजला। म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको, कार्यक्रम अशा दिवशी घे की ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय, हे खंडोजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथीमध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा, म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।